जगामध्ये कोणत्याही अर्थव्यवस्थेचा जर आर्थिक विकास करायचा झाला तर त्या देशामध्ये नैसर्गिक साधन सामग्री असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर मानवी भांडवल असणं आवश्यक आहे। म्हणजे हे दोन घटक आवश्यक असतात की कोणत्या देशाचा जर आपल्याला सर्वांगीण आर्थिक विकास करायचा असेल तर त्या देशामध्ये नैसर्गिक साधन सामग्री आवश्यक आहे, मानवी भांडवल आवश्यक आहे। कारण की या दोन घटकावर त्या देशाचा सर्वांगीण विकास हा अवलंबून असतो। आता या मानवी भांडवलालाच आपण मानव संसाधन असं आपण म्हणूया। आणि हे मानव संसाधन कशावर अवलंबून असते तर त्या देशामध्ये जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येवर हे मानव संसाधन अवलंबून असतं। त्या लोकसंख्येची जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेवर अवलंबून असते मानवी संसाधनाचा विकास। त्या देशामध्ये जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचे आरोग्य कसं आहे याच्यावर अवलंबून असते त्या देशातली मानव संसाधन, ज्याला आपण ह्यूमन रिसोर्सेस असं म्हणतो। या सर्वांचा समावेश या मानव संसाधनामध्ये होत असतो। आणि म्हणून मानव संसाधनाच्या विकासामुळे देशामध्ये जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे, नैसर्गिक साधन सामग्री आहे तिचा आपल्याला पर्याप्त उपयोग करून घेता येतो आणि त्याद्वारे आपल्याला देशाचा आर्थिक विकास करता येतो। म्हणजे आपल्याला असं म्हणता की कोणत्या देशाचा आर्थिक विकास जर करायचा असेल तर आपल्याला काय आवश्यक आहे? साधन सामग्री आवश्यक आहे। कोणती? तर नैसर्गिक साधन सामग्री आवश्यक आहे। त्याचबरोबर मानवी भांडवल आवश्यक आहे। तर या मानवी भांडवलावर, त्या नैसर्गिक साधन सामग्रीवर त्या देशाचा सर्वांगीण आर्थिक विकास हा अवलंबून असतो। आता या दोन घटकांचा उपयोग कोणत्या देशाचा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी होत असतो। म्हणून आर्थिक विकासामध्ये नैसर्गिक साधन सामग्री, त्याचबरोबर मानव संसाधन याचा रोल फार महत्त्वाचा असतो। कारण की देशाच्या आर्थिक विकासामध्ये जी श्रमशक्ती आहे आणि जे काही अर्थव्यवस्थेमध्ये जे भौतिक साधन सामग्री आहे या भौतिक साधन सामग्रीचा उपयोग या मानव संसाधनाच्या माध्यमातून करून देशाचा आर्थिक विकास हा करता येऊ शकतो, करणं शक्य आहे। आता म्हणून आपल्याला दोन गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे। एक म्हणजे मानव संसाधनाची संकल्पना आहे की नेमकं मानव संसाधन म्हणजे नेमकं काय आहे याचा विचार होणं या ठिकाणी फार गरजेचं आहे। आणि म्हणून आपल्याला या मानव संसाधनाची जी संकल्पना आहे ती आपल्याला या ठिकाणी फार महत्त्वाची ठरते की देशाच्या आर्थिक विकासामध्ये मानव संसाधनाची भूमिका महत्त्वाची आहे। म्हणजे देशाची श्रमशक्ती जी आहे ही श्रमशक्ती देशाच्या विकासामध्ये महत्त्वाचं योगदान देते। कारण याच श्रमशक्तीच्या द्वारे काय होऊ शकतं तर भौतिक साधन संपत्तीचा योग्य वापर करून जी उत्पादन क्षमता आहे त्याचा उपयोग योग्य प्रमाणामध्ये करता येतो। आणि म्हणून या मानव संसाधनामध्ये ढोबळमानाने आपल्याला असं स्पष्ट करता येतं की नेमकं मानव संसाधन म्हणजे नेमकं काय आहे। तर ढोबळमानाने आपल्याला त्याचा अर्थ सांगता येतो की मानव संसाधन म्हणजे देशामध्ये उपलब्ध असणारी एकूण लोकसंख्या। आता मग लोकसंख्या आणि मानव संसाधन यांचा काय संबंध आहे तर अर्थशास्त्रामध्ये मानव संसाधनाला फार महत्त्वाचं स्थान आहे। कारण की मानव संसाधन म्हणजे संपूर्ण लोकसंख्या तर आहेच, पण त्या देशामध्ये ती लोकसंख्या आहे की जी लोकसंख्या देशाच्या प्रत्यक्ष उत्पादन कार्यामध्ये आपला सहभाग देते, आपलं योगदान देते। की ती लोकसंख्या की ज्यांचं आरोग्य चांगलं आहे, की ज्यांना शिक्षण चांगलं मिळालेलं आहे, की जे कुशल आहेत, म्हणजे हे सगळे घटक जे आहेत हे त्या मानव संसाधनामध्ये असणं अपेक्षित आहेत। आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये जे निष्क्रिय घटक असतात त्याचा वापर करून देशाच्या आर्थिक विकासाचं जर आपल्याला देशाचा आर्थिक विकास जर करायचा असेल तर त्यासाठी मानव संसाधनाचा विकास होणं फार गरजेचं आहे।
आहे का नाही? म्हणजे मानव संसाधनाच्या विकासात म्हणजे नैसर्गिक साधन सामग्रीचा उपयोग करून जर घ्यायचा असेल तर मानव संसाधनाचा विकास होणं फार गरजेचं आहे. मग मानव संसाधनाचा विकास कशावर अवलंबून असतो? तर मानव संसाधनाचा विकास त्या देशामध्ये जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या किती टक्के लोकसंख्या निरोगी आहे, किती टक्के लोकसंख्येला चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालेलं आहे आणि किती लोकसंख्या प्रत्यक्ष उत्पादन कार्यामध्ये आपला सहभाग देते, यावरून त्या देशातली नैसर्गिक आपले साधन संपत्ती जी आहे की मानव साधन संपत्ती जी आहे किंवा नैसर्गिक संसाधनं आहेत, हे नैसर्गिक संसाधन देशामध्ये जे काही निष्क्रिय घटक आहेत, मग आता निष्क्रिय घटकामध्ये कशाचा समावेश होतो? तर नैसर्गिक संसाधनाचा समावेश होतो, भांडवलाचा समावेश होतो. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येतं की देशामध्ये विपुल प्रमाणामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती असेल, देशामध्ये भांडवलही मोठ्या प्रमाणामध्ये असेल, पण ते असून उपयोगात नाही, तर त्याचा वापर करणारा काटकसरीने वापर करणारा मानव संसाधन हा घटक महत्त्वाचा आहे. म्हणजे मानव संसाधनाच्या विकासाशिवाय नैसर्गिक साधन संपत्तीच्या उपलब्धतेला महत्त्व नाही. भांडवल असून उपयोगात नाही, त्या भांडवलाचा उपयोग करून घेणारा जो काही ह्युमन रिसोर्सेस आहे त्याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मानव संसाधन म्हणजे आता मी म्हटल्याप्रमाणे की मानव संसाधन म्हणजे देशामध्ये उपलब्ध असणारी एकूण लोकसंख्या. आणि परत मी असं म्हणेल की ही लोकसंख्या म्हणजे संसाधन नाही, तर त्या लोकसंख्येमध्ये आता मी ज्या बाबी सांगितल्या त्या बाबी त्या लोकसंख्येमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून मानव संसाधन ही जी संकल्पना आहे हिचा रोल काय आहे? तर मानव संसाधनाचा रोल आहे समाजामध्ये ज्ञान विस्तार करणं, समाजामध्ये कौशल्याचा उपयोग करून घेणं. म्हणजे आपल्याकडे जे कौशल्य आहे, आपल्याकडे जे ज्ञान आहे ते समाजाच्या उपयोगामध्ये किती प्रमाणामध्ये आपण आणतो आणि आणल्यामुळे समाजाचा किती विकास होतो, हे मानव संसाधनाच्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. जर देशामध्ये अशा प्रकारची लोकसंख्या असेल की जिच्याकडे ज्ञान आहे, ज्या लोकसंख्येकडे कौशल्य आहे, पण ज्ञान आणि कौशल्य असूनच उपयोगात नाही, तर त्या ज्ञानाचा त्या कौशल्याचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करणारा घटक म्हणजे मानव संसाधन हा चांगला असला पाहिजे. उगाच ज्ञान असून उपयोगात नाही, कौशल्य असून उपयोगात नाही, ते प्रत्यक्ष समाजाच्या विकासासाठी उपयोगात आणलं गेलं पाहिजे. तर असं मानव संसाधन देशामध्ये उपलब्ध असणं गरजेचं आहे. म्हणून समाजामध्ये कौशल्याचा वापर, आपल्या ज्ञानाचा वापर समाजाला कितपत होतो यावरून या मानव संसाधनाची जी संकल्पना आहे ही विचारामध्ये घेतली जाते. बरं, म्हणून हे मानव संसाधन फार महत्त्वाचं आहे. म्हणून हे मानव संसाधन आरोग्याच्या दृष्टीने सुदृढ असलं पाहिजे, बरोबर, निरोगी असलं पाहिजे, त्याला चांगल्या दर्जाचं शिक्षण त्याला मिळालं पाहिजे. ह्या गोष्टी त्या मानव संसाधनामध्ये येतात. त्याला ज्ञान असलं पाहिजे, त्याच्याकडे कौशल्य असलं पाहिजे. म्हणजे ज्ञानाचा कौशल्याचा उपयोग ह्या मानव संसाधन विकासासाठी करू शकतो. मग आता विकास म्हणजे नेमका काय आहे? जसे की आता आपण पाहिलं, मानव संसाधन म्हणजे थोडक्यामध्ये ढोबळ मानाने देशातली उपलब्ध लोकसंख्या. मग लोकसंख्याच आहे का मानव संसाधन म्हणजे? तर नाही. तर ती लोकसंख्या की ज्या लोकसंख्येमध्ये ज्ञान आहे, ज्या लोकसंख्येला शिक्षण आहे, जी लोकसंख्येकडे कौशल्य आहे आणि जे हे प्रत्यक्ष समाजाच्या विकासासाठी कार्य करते, मानव संसाधनाच्या द्वारे नैसर्गिक साधन सामग्रीचा पर्याप्त वापर करतो, तो घटक म्हणजे मानव संसाधन. बरोबर, अशा पद्धतीने मानव संसाधनाची जी संकल्पना आहे ही या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावी लागेल. मग आता मानव संसाधनाची भूमिका जी आहे ही आर्थिक विकासामध्ये काय आहे? मग जसं आपण आता मानव संसाधन म्हणजे नेमकं काय पाहिलं, तसं आपला दुसरा घटक आपल्याला आर्थिक विकास म्हणजे काय पाहावा लागेल. म्हणजे आर्थिक विकासामध्ये या मानव संसाधनाची भूमिका काय आहे हा आपल्याला भाग पुढे कंटिन्यूपणे समजावून घेता येतो. आता आर्थिक विकास म्हणजे नेमकं काय?
तर आर्थिक विकास म्हणजे देशाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होणं म्हणजे आर्थिक विकास. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होणं म्हणजे आर्थिक विकास. वास्तविक दरडोई उत्पन्नामध्ये दीर्घकाळामध्ये वाढ होणं म्हणजे आर्थिक विकास. म्हणजे आर्थिक विकास ही कल्पना, ही प्रक्रिया कशी आहे, ही बहुआयामी अशा प्रकारची प्रक्रिया आहे. एकाच क्षेत्राचा विकास झाला म्हणजे आर्थिक विकास होणे नाही. तर आर्थिक विकास म्हणजे सामाजिक विकास झाला पाहिजे, आर्थिक विकास झाला पाहिजे. मग सामाजिक विकास म्हणजे नेमका काय, तर समाजामध्ये ज्या काही अंधश्रद्धा, रूढी, परंपरा की ज्या विकासामध्ये अडथळा निर्माण करतात तर त्या दूर झाल्या पाहिजे म्हणजे विकास. विचारसरणी बदलली पाहिजे. जी पारंपरिक विचारसरणी आहे, जी दैववादी विचारसरणी आहे, याच्यामध्ये आपल्याला काहीतरी परिस्थितीनुसार बदल करून आपली विचारसरणी आपण सुधारली पाहिजे. जी समाज व्यवस्था आहे, जाती व्यवस्था आहे, धर्म व्यवस्था आहे, याच्याही पलीकडे आपली एक व्यवस्था आहे, ते म्हणजे देशाची व्यवस्था. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला महत्वाचं आहे काय, तर देश महत्वाचा आहे, त्याच्यानंतरच्या सगळ्या गोष्टी, पण प्रथमतः आपल्याला आपला देश महत्वाचा आहे. देशासाठी आपण काम केलं पाहिजे, देशाच्या विकासासाठी आपण काम केलं पाहिजे. बर, आणि म्हणून देशाच्या विकासामध्ये ह्या जर गोष्टी येत असतील तर देशाचा विकास करत असताना ज्या समस्या येतात त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न हा प्रत्येक घटकाने केला पाहिजे. म्हणजे आर्थिक घटकही त्याच्यामध्ये आले. म्हणजे आर्थिक घटकामध्ये कोणते घटक येतील, तर त्याच्यामध्ये आर्थिक विषमता आहे, त्याच्यामध्ये दारिद्र्य आहे. म्हणजे कोणत्याही देशाचा जर आर्थिक विकास करायचा असेल तर त्या देशामध्ये ह्या दोन गोष्टीमध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. एक म्हणजे सामाजिक विकास होणं गरजेचं आहे आणि दुसरा आर्थिक विकास होणं गरजेचं आहे. म्हणून आर्थिक विकासामध्ये दोन गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी समावेश करता येऊ शकतो, ते म्हणजे आर्थिक विषमता आणि दुसरं आहे दारिद्र्य. देशातलं दारिद्र्य कमी झालं पाहिजे, इकॉनॉमिक डिस्पॅरिटीज कमी झाली पाहिजे. गरीब आणि श्रीमंताची जी दरी आहे ना, ती दरी कमी झाली पाहिजे, ती रुंदावत चाललेली आहे. म्हणजे आपल्याला गरिबी हटवायची आहे, गरीब हटवायचे नाहीयेत. गरिबी हटली म्हणजे आर्थिक विषमता कमी होते. देशातल्या प्रत्येक लोकांना त्याच्या कार्यकुशलतेनुसार जर रोजगार जर दिला तर त्याचं उत्पन्नाचं साधन वाढेल, त्याच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होईल, त्याचं दारिद्र्य कमी होईल. म्हणून कोणत्या देशाचा जर आर्थिक विकास करायचा असेल तर त्या देशातलं दारिद्र्य कमी झालं पाहिजे. मग आर्थिक विकास म्हणजे नेमका काय, तर आर्थिक विकास म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य. विकास म्हणजे काय, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य. अभिव्यक्ती म्हणजे काय, म्हणजे विकास म्हणजे काय, तर प्रत्येकाला रोजगार मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे, प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे म्हणजे विकास. या व्यवस्थेमधल्या सगळ्या समाजातील अतिशय खालच्या घटकातील अतिशय खालच्या स्तरातील लोकांना शिक्षणाचे दार उघडे झाले पाहिजे, त्यांना सक्तीचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. म्हणजे शिक्षणाचा प्रसार जो आहे तो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्या शिक्षणाला अनुरूप अशा प्रकारचं त्याला कौशल्य मिळून त्याला रोजगाराची हमी त्याला मिळाली पाहिजे म्हणजे विकास. प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि त्या प्रत्येकाला माणसानं माणसासारखं जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, तो म्हणजे विकास. म्हणजे विकास म्हणजे नेमकं दुसरं काय, तर विकास म्हणजे हे तर आहे की समस्या दूर करणं, समस्येचं निर्मूलन करणं. मग त्या कोणत्याही क्षेत्रातला असो, त्या सामाजिक क्षेत्रातल्या असो, त्या आर्थिक क्षेत्रातल्या असो, त्या सगळ्या समस्या दूर करणं, त्या समस्येचं निर्मूलन करणं म्हणजे विकास होय. आणि म्हणून आर्थिक विकास आणि मानव संसाधन या दोघांमध्ये अतिशय जवळचा असा संबंध आहे. आणि तो संबंध कसा काय, तर तो संबंध मजबूत अशा प्रकारचा धनात्मक संबंध आहे. म्हणून मी असं म्हणेल की कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये जर वाढ करायची असेल, सर्वांगीण विकासामध्ये जर वाढ करायची असेल तर त्या देशातलं मानव संसाधनाच्या विकासावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे. मानव संसाधनाच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारला गेला पाहिजे.
आणि म्हणून मानव संसाधनाच्या गुणवत्तेच्या सुधारणेसाठी त्याचा दर्जा अतिशय चांगल्या पद्धतीने जर व्हायचा असेल तर परत आर्थिक विकास फार महत्त्वाचा आहे. म्हणजे आर्थिक विकासामध्ये मनुष्यबळाची गुणवत्ता ही फार महत्त्वाची आहे. कारण की मानव संसाधनाच्याच विकासामुळे काय होऊ शकतं, अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्राला चालना मिळते. प्रत्येक क्षेत्रामध्ये जर मानव संसाधन जर चांगल्या पद्धतीने जर प्रोव्हाइड झाला, उपलब्ध जर झाला तर प्रत्येक क्षेत्राचा विकास होऊ शकतो. औद्योगिक क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं मानव संसाधन काय झालं पाहिजे, निर्माण झालं पाहिजे की ज्या मानव संसाधनामध्ये ज्ञान, शिक्षण, कौशल्य, नवनिर्माण करण्याचा म्हणजे इच्छा, संशोधक वृत्ती आहे का नाही, कार्यक्षमता, निरोगी आरोग्य, ह्या सगळ्या गोष्टी जर त्या मनुष्यबळामध्ये असतील आणि तशा प्रकारचा मनुष्यबळ जर एखाद्या क्षेत्राला जर उपलब्ध जर झाला तर त्या क्षेत्राचा विकास होणार नाही तर काय होणार, नक्कीच होणार. म्हणून कोणत्याही क्षेत्राच्या आर्थिक विकासामध्ये जर आपल्याला वाढ करायची असेल तर त्या क्षेत्रामध्ये ते संसाधन फार महत्त्वाचं आहे. नैसर्गिक संसाधने फार महत्त्वाची आहेत. म्हणून या नैसर्गिक संसाधनामध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करत असताना आपल्याला हे सांगता येतं की कोणत्याही देशाचा जर आर्थिक विकास जर आपल्याला करायचा असेल तर त्या देशामध्ये काय महत्त्वाचं आहे, मानव संसाधनाचा विकास फार महत्त्वाचा आहे. आता या मानव संसाधनाच्या भूमिकेचा विचार करत असताना आपल्याला असं सांगता येतं की हे मानव संसाधन जे आहे की या मानव संसाधनाची आर्थिक विकासातली भूमिका काय आहे, रोल ऑफ ह्युमन रिसोर्सेस इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काय महत्त्वाचं आहे. जसं मी आता सांगितलं की आर्थिक विकासाची जी प्रक्रिया आहे ही कशी आहे, ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया, लॉंग टर्म पर्यंत चालणारी ही सस्टेन अशा प्रकारची प्रोसेस आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. या आर्थिक विकासाचा कोणताही शेवटचा टप्पा नाही. सतत आर्थिक विकासाच्या माध्यमातून नवीन नवीन प्रकारची स्थिती ही निर्माण होते. म्हणून आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये नैसर्गिक साधन सामग्री किती आहे यापेक्षा उपलब्ध नैसर्गिक साधन सामग्रीचा आपण पर्याप्त वापर कसा करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. जसे की आपल्याला सांगता येतं की आपल्याला निसर्गाने बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध करून दिल्या, फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिल्यात. निसर्गाने आपल्याला पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे, आपल्याला जमीन उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्याला एवढा सूर्यप्रकाश उपलब्ध करून दिलेला आहे, खनिज उपलब्ध करून दिलेले आहेत, जंगल संपत्ती आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. पण उपलब्ध तर भरपूर आहे, पण आहे त्या उपलब्ध साधन सामग्रीचा आपण वापर कसा करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. पण अशा वेळेला जर नैसर्गिक साधन सामग्रीचा पर्याप्त वापर करून जर घ्यायचा असेल तर त्या देशातलं मानव संसाधन जे आहे हे त्या दर्जाचं जर असेल ना तर पर्याप्त कमी मध्येही ते योग्य पद्धतीने वापर करू शकतात. शिवाय मानव संसाधनाचा जर विकास जर झाला, मानव संसाधनाला म्हणजे मानव संसाधनामध्ये शिक्षण आणि संशोधन या वृत्तीला जर आपण जर चालना जर दिली तर भूगर्भातील जे खनिज आहेत किंवा जे धातूचे साठे आहेत ते सहज शोधून काढू शकतात. त्यांच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन आपल्याला करता येऊ शकतं. आज आपण सायंटिस्ट पाहतो, वैज्ञानिक पाहतो, इंजिनियर्स पाहतो, डॉक्टर्स पाहतो किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे नवीन नवीन प्रयोग करतात, संशोधनाचे प्रयोग करतात. हे काय आहे, हे मानव संसाधनच आहे ना. याच मानव संसाधनामुळेच तर आपल्याला विकास प्राप्त होतो, कारण ते नवीन नवीन शोध लावतात. आता पाठीमागे कोरोनाच्या काळामध्ये अतिशय अल्पावधीमध्ये कोरोनाची लस शोधण्याचा प्रयत्न झाला आणि जगामधल्या महामारीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न हे चांगलं मनुष्यबळ उपलब्ध असल्यामुळे होऊ शकलं नाही. एक विज्ञानवादी दृष्टिकोन त्यांच्यामध्ये होता, म्हणून या कोरोनाच्या महामारीवर आपल्याला मात करता आली. अजूनही आपल्याला मात करायची आहे कॅन्सर सारख्या रोगांवर, आणि म्हणून यासाठी आपल्याला मानव संसाधनाच्या विकासावर लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. त्याच्या संशोधनावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे, त्यांच्या शिक्षणावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे.
कारण की हे जेवढं लक्ष त्यांच्यावर दिलं ना, त्या मानव संसाधन, तेवढा देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला त्यांचा हातभार लागतो. कारण जर देशामध्ये जर कुशल संसाधनच उपलब्ध नसेल आणि नैसर्गिक साधन सामग्री आपल्याकडे भरपूर आहे, काय उपयोग आहे मग त्याचा? ती नैसर्गिक साधन सामग्री तशीच पडून राहते का नाही? आणि म्हणून आर्थिक विकास जर साध्य करायचा असेल ना, तर आपल्याला त्या देशामध्ये मानव संसाधनाचा विकास किंवा मानव संसाधनाची फार भूमिका ही महत्वाची आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येतं की या मानव संसाधनामुळे काय होऊ शकतं की नैसर्गिक साधन सामग्रीचा आपल्याला काटकसरीने किंवा आपल्याला त्या कमतरतेची भरपाई आपल्याला करून घेता येऊ शकते. म्हणजे ज्या देशामध्ये नैसर्गिक साधन सामग्रीच्या उपलब्धतेबाबत प्रतिकूल परिस्थिती असते, म्हणजे नैसर्गिक साधन सामग्री कमी प्रमाणामध्ये उपलब्ध असते किंवा नैसर्गिक साधन सामग्रीची कमतरता असते, अशा देशामध्ये ती कमतरता भरून काढण्याची जी कल्पक बुद्धी असते ती या मानव संसाधनामध्ये असते. चातुर्य असतं, बुद्धी चातुर्य असतं त्यांच्या त्या लोकसंख्येमध्ये. दुर्दम्य अशा प्रकारची इच्छाशक्ती असते, देशनिष्ठा असते, देशप्रेम असतं, प्रामाणिकपणा असतो, कष्ट करण्याची वृत्ती असते. आणि जी वृत्ती ज्या मानव संसाधनामध्ये असते तेच अतिशय कमी प्रमाणामध्ये उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक साधन सामग्रीचा काटकसरीने वापर करून जगामध्ये सर्वांना मागे पडेल अशा प्रकारचा विकास ते करू शकतील. उदाहरणच तुम्हाला जर द्यायचं जर झालं तर जपान सारख्या देशाचं आपण उदाहरण घेऊया. जपान सारख्या देशामध्ये नैसर्गिक साधन सामग्री प्रतिकूल प्रमाणामध्ये होती आहे. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर ज्या वेळेला त्या हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब पडले आणि अजूनही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, परंतु या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जगामध्ये ह्या देशाने आपला विकास केला का नाही? मग हे कोणावर केला, कोणाच्या भरवशावर केला? तर तेथील मानव संसाधनाच्या भरवशावर केला. तेथील मानव संसाधनामध्ये देशनिष्ठा होती, तेथील मानव संसाधनामध्ये दुर्दम्य अशा प्रकारची इच्छाशक्ती होती, कष्ट करण्याची तयारी होती, प्रामाणिकपणा होता, बुद्धी चातुर्य होते, संघटनात्मक कौशल्य त्या लोकसंख्येमध्ये होतं. आणि म्हणूनच त्या देशाचा आर्थिक विकास वेगाने झाला. म्हणून त्या देशातील लोकसंख्या अशा प्रकारची असणं गरजेची आहे. म्हणून आपल्याला सुधारायचं जर काय असेल तर देशातली लोकसंख्या, देशातलं मानव संसाधन आपण सुधारलं पाहिजे, त्याच्या विकासावर आपण लक्ष दिलं पाहिजे, आहे का? म्हणजे ज्याप्रमाणे हाँगकाँग, सिंगापूर या देशांनी मानव संसाधनाचा योग्य पद्धतीने वापर करून आर्थिक विकासाचा उच्च दर साध्य केलेला आहे, तसं आपल्याला करता येऊ शकतं. इस्रायल सारख्या देशामध्ये पाण्याची टंचाई असताना देखील त्या ठिकाणच्या मानव संसाधनाने काय केलं? पाण्याचा काटकसरीने वापर करून वाळवंटामध्ये देखील नंदनवन फुलवलं का नाही? हे कशामुळे शक्य झालं? मानव संसाधनामुळे शक्य झालं. कारण तिथला मानव संसाधन हा बुद्धी चातुर्यवादी आहे, आपल्या देशाशी एकनिष्ठ आहे, प्रामाणिक आहे, कष्ट करण्याची तयारी आहे त्या लोकसंख्येमध्ये. दुर्दम्य इच्छाशक्ती, मी सगळं काय करू शकतो, कारण की त्याची इच्छा कुठून निर्माण झाली? त्याला बनवल्या गेलं देशासाठी. पण कोणत्या देशाचा आर्थिक विकास जर करायचा असेल ना, तर त्या देशातलं मानव संसाधन आणि त्या मानव संसाधनामध्ये अशा प्रकारचे गुणधर्म जर असतील तर का बरे कोण रोखू शकता आर्थिक विकासाला? नाही रोखू शकणार. आणि म्हणून आर्थिक विकासामध्ये
मानवी भांडवलाची भूमिका फार महत्त्वाची. तदनंतर आपल्याला विचार करता येतो की भौतिक भांडवलाचा वापर. आता मी असं म्हटलं की जमीन असेल किंवा तिला आपण भूमी असं म्हणतो, भांडवल असेल, संयोजक असेल, म्हणजे उत्पादन प्रक्रिया सुरू करायची असेल तर उत्पादनाचे 4 घटक आवश्यक असतात. श्रमिक आहे, भूमी आहे, भांडवल आहे आणि संयोजक आहे. हे सर्वसाधारणपणे उत्पादन प्रक्रियेमधले 4 घटक महत्त्वाचे असतात. अथवा मग आता त्याच्यापैकी जी जमीन आहे, ह्या जमिनीचा पुरवठा कसा असतो? अलवचिक आहे, ताठर आहे, त्याच्यामध्ये वाढ होत नाही. होते का? नाही. अथवा आपल्याला जे काही भौतिक भांडवल आहे त्याचा साठा आपल्याला जरी मोठ्या प्रमाणामध्ये जरी करता आला तरी आर्थिक विकास होऊ शकेल का? नाही होणार. म्हणजे पैसा तुम्ही कितीही जमवा, बरं, भूमी कितीही तयार करा, भांडवल कितीही उपलब्ध करा, पण तुम्हाला आवश्यक आहे श्रमिक. आणि म्हणून कारण भूमी, भांडवल हे जे काही उत्पादनाचे जे घटक आहेत, हे घटक कसे आहेत? निष्क्रिय आहेत. स्वतःहून तो विकास पावत नाहीत किंवा स्वतःहून त्याची भूमिका आर्थिक विकासामध्ये नाही होणार. स्वतःहून त्याचा रोल आहे काही? नाही, कारण ते निष्क्रिय आहेत. ते सक्रिय तेव्हा होऊ शकतात की ज्या वेळेला त्याचा उपयोग प्रत्यक्ष मानव संसाधनाच्या साहाय्याने होईल. कारण श्रमिक आणि संयोजक हे घटक कशात? सक्रिय आहेत. म्हणजे सक्रिय घटकाच्या साहाय्याने निष्क्रिय घटकाचा उपयोग केला जातो. कारण सक्रिय घटकामध्ये काय असतं? एक श्रमिक असतो, त्याला एक मन असतं, त्याला एक मेंदू असतो, त्याला एक मनगट असतं आणि त्याला एक बुद्धी चातुर्य याचा वापर करतो. आणि वापर करून यंत्रसामग्री किंवा इतर संसाधनाचा वापर ते वेगवेगळ्या कारखान्यामध्ये करू शकतात, वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये करू शकतात आणि त्याच्या माध्यमातून उत्पादन प्रक्रिया कार्यान्वित करू शकतात. म्हणून आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की भौतिक भांडवलाचा उपयोग जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे तो म्हणजे मानव संसाधन. मानव संसाधनाच्या विकासाशिवाय आपल्याला भौतिक भांडवलाचा उपयोग करून घेता येणार नाही. त्याचबरोबर आपल्याला ह्याही गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं की उत्पादनाचे जे घटक आहेत किंवा उत्पादनामध्ये जी वाढ आहे, ही वाढ उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी देखील आपल्याला मानव संसाधनाची मदत घेणं फार गरजेची आहे. कारण की वस्तू आपण विविध प्रकारच्या निर्माण करतो, सेवा आपण विविध प्रकारच्या निर्माण करतो. म्हणजे देशामध्ये विविध प्रकारच्या वस्तू आणि विविध प्रकारच्या सेवा जर आपल्याला निर्माण करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला मानवी भांडवलाचा किंवा मानव संसाधनाचा उपयोग करून घ्यावा लागतो. म्हणजे मानव संसाधन कसं असलं पाहिजे? हे कुशल असलं पाहिजे, हे प्रशिक्षित असलं पाहिजे. जर कुशल मानव संसाधन असेल तर ते उच्च दर्जाच्या वस्तूची निर्मिती करू शकतात, उच्च दर्जाच्या सेवा प्रोव्हाइड करू शकतात. आणि जर मानव संसाधन जर चांगलं असेल तर उच्च दर्जाच्या वस्तू निर्माण होत असल्यामुळे, चांगल्या प्रकारच्या सेवा निर्माण होत असल्यामुळे एकतर उत्पादन वाढीला चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळते. आणि म्हणून ही चांगली प्रकारची प्रेरणा उत्पादन कार्याला जर मिळवून द्यायची असेल तर मानवी भांडवल कसं असलं पाहिजे? कुशल असलं पाहिजे, आरोग्याच्या दृष्टीने ते सुदृढ असलं पाहिजे. तरच उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये, उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते आणि आर्थिक विकासाला चालना मिळू शकते. म्हणजे ज्या देशामध्ये उच्च प्रतीचं मनुष्यबळ आहे त्या देशामध्ये उत्पादन वाढीचा वेग
पर्यायी देशाच्या आर्थिक विकासाचा वेग हा कसा असू शकतो, जास्त असू शकतो. म्हणजे कोणत्या देशाचा जर आर्थिक विकास करायचा असेल तर मी परत म्हणेल की मनुष्यबळ कसं असलं पाहिजे, उच्च दर्जाचं असलं पाहिजे. आणि उच्च दर्जाच्या मनुष्यबळासाठी आवश्यक आहे त्याचा विकास करणं. बरोबर. तदनंतर आपल्याला सांगता येतो की तंत्रज्ञानामध्ये जो काय बदल आहे तो तंत्रज्ञानामधचा बदल करून घेण्यासाठी या मानव संसाधनाचा रोल फार महत्वाचा आहे. आपल्याला सांगता येतं की विज्ञान आणि तंत्रज्ञान हा जो काही मानव संसाधनाच्या विकासाचा महत्वाचा पैलू आहे, की तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये औद्योगिक विकास आहे, कृषी क्षेत्राचा विकास आहे, सेवा क्षेत्राचा विकास आहे. तर या सगळ्या क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामुळे काय झालेलं आहे की कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांची निर्मिती होती आहे. नवीन नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागला जातोय आणि नवीन तंत्राचा शोध लागल्यामुळे त्याचा वापर करण्याचं जे श्रेय आहे ते कोणाला जातं, मानव संसाधनालाच जाते. आणि म्हणून देशाच्या आर्थिक विकासामध्ये जर तंत्रज्ञानाचा उपयोग करून जर घ्यायचा असेल तर त्या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करून घ्यायचा, किती करून घ्यायचा, यासाठी मानव संसाधनाच्या विकासावर लक्ष देणं गरजेचं आहे. मग ते वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा असतील, दळणवळणातल्या सेवा असतील, बँकिंग सेवा असेल, विमा क्षेत्रातल्या सेवा असेल, मार्केटिंग मधल्या सेवा असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला वाढ करायची असेल, तंत्रज्ञानाचा वापर करायचा असेल तर मानव संसाधनाचा उपयोग फार महत्वाचा आहे. कारण तंत्रज्ञानाच्या बदलामुळं देशाच्या तांत्रिक प्रगतीला चालना मिळते आणि देशाच्या तांत्रिक प्रगतीला चालना देऊन देशाच्या आर्थिक विकासाचा जर वेग वाढवायचा असेल तर देशातल्या मनुष्यबळांकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तदनंतर आपल्याला या मानव संसाधनाच्या भूमिकेबद्दल आपल्याला सांगता येतं की संशोधन वृत्तीला चालना मिळते आणि पर्यायी आर्थिक विकास त्या माध्यमातून शक्य होऊ शकतो. म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मानव संसाधनाच्या विकासामुळं काय होतं की शिक्षणाच्या माध्यमातून संशोधनाच्या विकासावर भर दिला जातो. म्हणून मनुष्यबळाला काय मिळालं पाहिजे, तर शिक्षण मिळालं पाहिजे, आहे का नाही. तर शिक्षण मिळालं तर काय होऊ शकतं, तर नवीन शोध लागले जाऊ शकतात, आहे का नाही. शिक्षण मिळालं तर नवीन शोध त्या ठिकाणी लागला जातो. नवीन तंत्रज्ञान, नवीन उत्पादनाच्या पद्धती, नवीन संघटन पद्धती, व्यवस्थापकीय कौशल्य, ह्याच्या विकासामुळे काय होतं, तर अल्प काळामध्ये आपल्याला कमी खर्चात आणि कमीत कमी किमतीमध्ये विपुल प्रमाणामध्ये उत्तम दर्जाच्या वस्तू आणि सेवांची निर्मिती करता येऊ शकते. म्हणून शिक्षणावर चांगला भर दिला पाहिजे, म्हणजे पुढच्या संशोधनाला चांगली चालना मिळते आणि संशोधनाला चांगली चालना मिळाली तर पुढे या संशोधनाचा उपयोग देशाच्या विकासासाठी होऊ शकतो. अर्थव्यवस्थेला त्याच्यामुळे गती प्राप्त होऊ शकते. नवीन नवीन शोधाच्या वापरामुळे मानवाचे जे परिश्रम आहेत ते कमी होतात आणि त्याच परिश्रमाचा वापर आपल्याला इतरत्र करता येऊ शकतो. त्या वेळेचा उपयोग आपल्याला इतरत्र करू शकता येतो, त्या खर्चाचा वापर आपल्याला इतरत्र करता येऊ शकतो आणि म्हणून आर्थिक विकासामध्ये ज्या काही उलाढाली वाढल्या जाऊ शकतात. तर म्हणून आपल्याला संशोधनामध्ये आणि संशोधनाच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास जर करायचा असेल तर मानव संसाधनावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. जी काही इन्हान्स प्रोडक्टिव्हिटी जी आहे की उत्पादकतेमध्ये वाढ होते. आता आपण म्हटलं की मानव संसाधनाचा विकास जर झाला तर मानव संसाधनाला एक वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त होतो, त्याला ज्ञान मिळतं, नवीन नवीन प्रयोग करण्याची शक्ती तिच्या बुद्धी त्याला चालना देते. आणि म्हणून मानव संसाधनाच्या विकासामुळे काय होतं की जुनाट आणि कालबाह्य झालेल्या ज्या काही यंत्रसामग्री आहेत किंवा जे काही उत्पादन तंत्र आहेत त्याच्या ऐवजी
आता हे कुशल श्रमिक, हे विकसित झालेले मानव संसाधन काय करतील, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करू लागतील. म्हणून श्रमप्रधान तंत्रज्ञानाच्या ऐवजी लोक भांडवल प्रधान तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याकडे त्यांचा कल वाढेल. आणि यामध्ये काय होऊ शकतं, तर यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामुळं श्रमाचा कमी उपयोग होतो, भांडवल कमी प्रमाणामध्ये लागतं आणि संयोजक काय करतं की उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये त्याच्या माध्यमातून वाढ करते. म्हणून उपलब्ध साधन सामग्रीचा अतिशय चांगल्या प्रकारे जर वापर करून जर घ्यायचा असेल तर मानव संसाधनाच्या विकासावर लक्ष देणं गरजेचं आहे. कारण मानव संसाधनाच्याच विकासामुळे देशामध्ये विविध वस्तू आणि सेवांच्या निर्मितीमध्ये वाढ होते, उत्पादन क्षमता वाढते, उत्पादकतेमध्ये वाढ होतं आणि उत्पादनाचं प्रमाण वाढलं की देशाच्या आर्थिक विकासाचा वेग काय होतो, वाढतो. म्हणून उत्पादनासाठी लागणाऱ्या वेळेमध्ये किंवा खर्चामध्ये काय होऊ शकते, बचत होऊ शकते आणि म्हणून वस्तू आणि सेवांच्या दर्जामध्ये सुधारणाही होऊ शकते. म्हणून आपल्याला सांगताय की उपलब्ध साधन सामग्रीचा पर्याप्त वापर करून जर घ्यायचा असेल, उत्पादकतेमध्ये वाढ करायची असेल आणि देशाचा आर्थिक विकास वेगाने करायचा असेल तर त्या देशातली मानव संसाधन जे आहे ह्याच्या विकासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता लोकांच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होऊ शकते, इन्क्रीज एफिशियन्सी ऑफ पीपल, की मानव संसाधनाचा विकास जर झाला तर आरोग्य क्षेत्रामध्ये मूलभूत बदल घडून विविध रोगांवर नियंत्रण प्रस्थापित होऊ शकतं. आहारशास्त्रामध्ये प्रगती झाली त्याच्यामुळे सकस आणि पौष्टिक आहार लोकांना खायला मिळतं. बॅलन्स डाएट लोकांनी केलेला आहे, सकस आणि समतोल आहार. याच्यामुळे काय होतं की श्रमिकाच्या शारीरिक आणि बौद्धिक कार्यक्षमतेमध्ये वाढ होते आणि आरोग्यविषयक सुधारणा झाल्यामुळं काय होऊ शकतं, आता ही आरोग्यविषयक सुधारणा केव्हा होईल, जर मानव संसाधनामध्ये सुधारणा झाल्या तर ही या कार्यक्षमतेमध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे चांगला आहार घ्यावा, चांगलं आरोग्य आपल्याला राहावं, आहे का नाही, पोषक अन्न आपण खायला पाहिजे. साथीच्या रोगावर नियंत्रण जर प्रस्थापित करायचे असेल तर उपचाराआधी प्रतिबंध आपल्याला कसा करता येऊ शकतो हे कोणाच्या डोक्यामध्ये येतं, मानव संसाधनाच्या डोक्यामध्ये येतं. परंतु ते कोणत्या, की ज्या मानव संसाधनामध्ये सुधारणा झालेल्या आहेत, जे मानव संसाधनामध्ये ज्ञान आहे, कौशल्य आहे, त्यांना शिक्षण आहे, हे असा विचार करू शकतात की आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, आपलं शरीर चांगलं राहिलं पाहिजे, आपलं मन चांगलं राहिलं पाहिजे. दिस इज अ डेव्हलपमेंट. बरोबर. म्हणजे आरोग्यविषयक सुधारणा करून घेण्यासाठी मानव संसाधनाचा विकास होणं गरजेचं आहे, त्याच्यात सुधारणा होणं गरजेचं आहे, त्याला शिक्षण मिळलेलं गरजेचं आहे. आता पूर्वी काय होतं, लोकसंख्या भरमसाठ होती, आखी एका टीमच असायची एखाद्या वेळेला, फुटबॉलची टीम, क्रिकेटची टीम, एवढी लोकसंख्या एका दाम्पत्याला असायची. ते कारणही त्याचं तसंच होतं. त्या काळामध्ये आरोग्यविषयक सुविधा नव्हत्या, मृत्यूदर जास्त होता, जन्मास आलेला वाचेल का नाही ह्याची गॅरंटी नव्हती. म्हणून तर एवढे मुलं जन्मास घातल्या जायची. पण कालांतराने शिक्षण आलं, शिक्षणाचा प्रसार झाला, लोकांमध्ये नवीन विचार आला आणि नवीन विचारामुळं नवीन कृती आली आणि कृतीमधून आपल्याला दिसतं की आता काय दिसतं, हम दो हमारे दो, त्याच्यानंतर हम दो हमारे एक. छोटं कुटुंब म्हणजे लहान कुटुंब सुख महान, आहे का नाही, म्हणजे जेवढं कुटुंब लहान तेवढं सुख महान. अशा प्रकारचा एक दृष्टिकोन लोकांमध्ये निर्माण झाला मानव संसाधनामध्ये, आहे का नाही. आणि परिणाम काय झालं की मृत्यूदर कमी झाला. मग त्याच्यामध्ये माता मृत्यूदर असेल, शिशु मृत्यूदर असेल, तो कमी झाला. आयुर्विमेमध्ये वाढ झाली, आहे का. जे आज मरायचं तर उद्या मरायला आले, आरोग्याच्या सुविधा आल्या. बरोबर.
आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर देखील मोठ्या प्रमाणामध्ये आला. कौशल्यामध्ये सुधारणा झाली. शिक्षण आणि शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढला आणि त्याच्यामुळे कार्यक्षमता सुधारली. लोकसंख्येची गुणवत्ता सुधारली. श्रमिकांची कार्यक्षमता सुधारली. त्याच्यामुळे उत्पादन पातळी वाढली आणि उत्पादन पातळी वाढल्यामुळे आर्थिक विकासाचा वेग देखील काय झालाय, वाढलेला आहे. लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा झालेली आहे. हे विकास आहे. म्हणून हा विकास करून घ्यायचा असेल तर म्हणून परत आपल्याला हे सांगता येतं की मनुष्यबळ जे आहे, मानव संसाधन जे आहे, हे त्याच्यामध्ये सुधारणा होणं फार गरजेची आहे. कारण की त्याच्यामुळे देशाचा आपल्याला आर्थिक विकास साध्य करता येऊ शकतो. आपल्याला परत काही गोष्टीकडे आपल्याला लक्ष देता येऊ शकतं की जीवनमानाचा जो काही दर्जा आहे तो दर्जा, त्याची गुणवत्ता हाय राहते. पण थोडक्यामध्ये बेटर क्वालिटी ऑफ लाईफ आहे का नाही. हे कशामुळे तर हे मानव संसाधनाच्या विकासामुळे येऊ शकतं की प्रत्येकाला वाटतं की माझी लाईफस्टाईल बदलली पाहिजे, मी चांगल्या प्रकारचं जीवन मी जगलो पाहिजे, माझी लाईफस्टाईल आता बदलली पाहिजे, तर मी पूर्वीसारखा राहणार नाही. का तर मला शिक्षण आलेलं आहे. शिक्षण हे माझ्या विकासाचं साधन आहे, नव्हे तर देशाच्या विकासाचं साधन आहे. आणि म्हणून मानव संसाधनाच्या विकासामुळे शिक्षणाची जी गुणवत्ता आहे ती सुधारली जाऊ शकते आणि शिक्षणाच्या गुणवत्ता सुधारल्यामुळे मानव संसाधनाचा विकास होऊ शकतो. म्हणून शिक्षणामध्ये गुणवत्ता आली पाहिजे, तरच मानव संसाधनाची गुणवत्ता वाढेल आणि मानव संसाधनाची गुणवत्ता वाढली तर देशाचा आर्थिक विकास सहज शक्य आहे. आणि म्हणून मग तंत्रज्ञान शिक्षण असेल किंवा व्यावसायिक शिक्षण असेल, याचं महत्त्व आता दिवसेंदिवस वाढलेलं आहे. आरोग्यविषयक सुविधांमध्ये देखील आता सुधारणा झालेली आहे आणि म्हणून आयुर्मान आता बदललेलं आहे का नाही. भारतामध्ये 1951च्या दरम्यान माणसाचं आयुर्मान हे जास्तीत जास्त 32 ते 35च्या आसपास होतं. 2020चा जर आपण विचार केला तर 70 वर्षाचे आयुष्य म्हणजे लाईफ लाईन ही लोकांना आहे. आता हे कशामुळे झालंय तर हे शिक्षणामुळे झालेलं आहे. शिक्षणामुळे लोकांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तो पारंपरिक होता, आता शिक्षणामुळे तो बदललेला आहे. लोक आता आधुनिक विचार करायला लागलेले आहेत. पूर्वी अंधश्रद्धा रूढी परंपरा होत्या, आता थोड्याफार प्रमाणामध्ये आहेत. ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी विकास नाही आहे का नाही. म्हणजे तिथे बदल झाला पाहिजे. अंधश्रद्धा रूढी परंपरा हे खरोखरच विकासासाठी सहाय्यभूत ठरतात का, याचा थोडा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या मानव संसाधनाच्या विकासामुळे शारीरिक आणि बौद्धिक कार्यक्षमता आपली वाढते. शिक्षणाच्या वाढत्या प्रसारामुळे काय होऊ शकतं की लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारतो, लोकांच्या राहणीमानाची पातळी सुधारते, लोकांच्या राहणीमानाची गुणवत्ता सुधारते आणि लोकांच्या राहणीमानाची गुणवत्ता सुधारली की त्या देशाचा विकास होतो. म्हणजे देशातील लोकसंख्येच्या गुणवत्तेवरून त्या देशाच्या आर्थिक विकासाची गुणवत्ता कळते. म्हणून देशाच्या आर्थिक विकासाची गुणवत्ता विचारात घ्यायची असेल, देशाचा आर्थिक विकास जर करायचा असेल तर त्या देशातल्या लोकसंख्येचं जीवनमान कसं आहे, ते लोक कशा पद्धतीने राहतात, ते लोकसंख्या कशा पद्धतीने जीवन जगते, कशा पद्धतीने आचरण करते, तिचे दृष्टिकोन काय आहेत, याच्यावरून त्या देशाची विकासाची कल्पना सहज लक्षात येते. म्हणजे आर्थिक विकासाचा आरसा जर कोणता असेल देशातला तर देशातील लोकसंख्येची गुणवत्ता. त्याचबरोबर सामाजिक आणि आर्थिक बदल ही एक गोष्ट या मानव संसाधनाच्या विकासामध्ये फार महत्वाची आहे. जर मानव संसाधनाच्या विकासामुळे जर श्रमिकाच्या ज्ञानामध्ये, कौशल्यामध्ये जर सुधारणा होत असेल, त्याच्या शारीरिकदृष्ट्या सुदृढतेमुळे कामगार वर्गाच्या वृत्तीमध्ये, त्याच्या गतिशीलतेमध्ये, त्याच्या प्रामाणिकपणामध्ये, त्याच्या गुणामध्ये जर बदल होत असेल तर देशाच्या औद्योगिक संस्कृतीचा, औद्योगिक विकासाचा, देशाच्या आर्थिक विकासाचा संभवता विकास शक्य आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये शिकण्याची मनोवृत्ती जन्मास आली पाहिजे, गतिशीलता असली पाहिजे, लोकांमध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे, प्रत्येकामध्ये धोका स्वीकारण्याची वृत्ती असली पाहिजे,
संयोजक वृत्ती असली पाहिजे, कल्पक वृत्ती असली पाहिजे, नेतृत्व गुण लोकांमध्ये असला पाहिजे, आहे का नाही? चांगल्या वृत्तीला प्रोत्साहन देण्याचे गुणधर्म असले पाहिजे, उद्योजकता असला पाहिजे, नवीन काहीतरी निर्माण करण्याची वृत्ती हे प्रत्येक लोकांमध्ये असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं देशनिष्ठा, देशप्रेम, प्रामाणिकपणा. प्रथमतः वी ऑल आर इंडियन, हीच गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि देशासाठी आपल्याला कार्य करायचं आहे, देशाचा विकास करायचा आहे. आणि म्हणून थोडक्यामध्ये मानव संसाधनाच्या विकासामुळे काय होऊ शकतं? सामाजिक विकास होऊ शकतो, सांस्कृतिक मूल्य बदलतात. आणि या बदलाचा परिणाम म्हणून काय होतं? तर या बदलाचा परिणाम म्हणून आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये एक अनुकूल वातावरण निर्माण होतं. सामाजिक मूल्ये जी जुनी आहेत ती आपण आता तशीच जर ठेवली तर विकास करणार आहेत, पण सामाजिक मूल्य आपण परिस्थितीनुसार आपण बदलली पाहिजे, सांस्कृतिक मूल्य आपण बदलली पाहिजे. आणि ते बदलतात, म्हणूनच त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर अनुकूल होतो. ग्रामीण विकासाला चालना मिळते, आहे का नाही? काय होतं की मानव संसाधनाच्या विकासाची व्याप्ती ही काही मर्यादित नाहीये, एक विस्तृत व्याप्ती आहे. मानव संसाधनाच्या विकासामुळे काय होऊ शकतं की ग्रामीण भागामध्ये शिक्षण आणि शिक्षणाचा प्रसार होतो. ग्रामीण भागामध्ये देखील आरोग्याच्या सुविधा, सेवा आणि सुविधांमध्ये त्यामुळे वाढ होऊ शकते. लोकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊ शकतो. ग्रामीण भागामध्ये आता असतील थोड्याफार प्रमाणामध्ये, पण अंधश्रद्धेचं निर्मूलन झालेलं आहे. रूढी परंपरा आता फारशा पाळल्या जात नाहीत. दैववाद किंवा या सगळ्यांमध्ये जर गुरफटलेला जर समाज असेल तर त्याचा विकास होणार नाही. पण आता काय झालंय? आता रूढी परंपरा, दैववाद यांच्यामध्ये आता समाज फारसा गुरफटलेला दिसत नाही. तर त्याच्यामध्ये वैचारिक बदल झालेला आहे, वैचारिक पातळी बदललेली आहे. आणि त्याच्यामुळे आता ग्रामीण भागामध्ये लोक ह्याच्या जास्त नादी लागत नाहीत. ग्रामीण भागामध्ये देखील व्यापार, उद्योग, शिक्षण याचा प्रसार होत असल्यामुळे आता ग्रामीण भागाचं चित्र देखील आता आपल्याला बदलताना दिसतं. आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये देखील रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या संधी आता उपलब्ध झालेल्या आहेत. आणि याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागाला चालना मिळते. ग्रामीण भागातील जनतेचा शहरी भागातील जनतेशी जो काही आता संपर्क आहे आता वाढलेला आहे. चमत्कार शिक्षण, शिक्षणामुळे दृष्टिकोन बदलला, विचार करण्याची, नवीन काहीतरी विचार करण्याची शक्ती लोकांमध्ये आलेली आहे. म्हणून आता ग्रामीण भाग आणि शहरी भाग आता एकमेकांना जोडले, आता परस्परांची देवाणघेवाण आता मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलेली आहे. आणि म्हणून ग्रामीण भागातील लोकांचं राहणीमान देखील आता काय झालंय? सुधारू लागलाय. हा सगळा चमत्कार होतोय मानव संसाधनाच्या विकासामुळे. तिथल्या मानवालाच असं वाटत नसेल तुम्हाला शिक्षण नकोय, कसा विकास होईल? तर तिथल्या मानव संसाधनाला वाटतं की मला शिक्षण मिळालं पाहिजे, माझ्यामध्ये वैचारिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे, माझ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टी जागृत झाली पाहिजे, माझं राहणीमान सुधारलं पाहिजे, मला रोजगार मिळाला पाहिजे. हे मानव संसाधनाला वाटतं आणि ते वाटावं लागतं. हे वाटलं तर विकास होईल. म्हणून हे मानव संसाधनाच्या मुळे आर्थिक विकास होऊ शकतो. म्हणून परत सांगेल की मानव संसाधनाच्या विकासावर लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण सांगितलं की लोकसंख्या जी वाढ आहे या लोकसंख्येच्या वाढीला आळा जर घालायचा असेल तरी मानव संसाधनच घालू शकते. कारण मानव संसाधनामुळे मानवी भांडवलाची गुंतवणूक वाढते. शिक्षणामुळे कशाचं प्रमाण वाढतं? साक्षरतेचं प्रमाण वाढतं. तर मानव संसाधनामुळे कशाचं प्रमाण वाढतं? तर कौशल्य विकास होऊ शकतो. लोकांच्या राहणीमानाची पातळी बदलते, लोकांचा वैचारिक दृष्टिकोन बदलतो. म्हणून मी आता सांगितलं की मोठ्या कुटुंबाच्या ऐवजी सध्या लोक लहान कुटुंबाला जास्त प्राधान्य देतात. त्याच्यामुळे आपोआपच काय व्हायला लागलेले? लोकसंख्या नियंत्रित व्हायला लागलेली आहे. अजून काय झालेलं नाही तरी अजून 140-43 कोटीच्या वर आपल्या देशाची लोकसंख्या गेली. म्हणजे 1951 मध्ये जी लोकसंख्या होती ती 1951 मध्ये असणारी लोकसंख्या आणि आता 2024 ते 25च्या दरम्यान असणाऱ्या लोकसंख्येचा जर थोडंसं डिफरन्स जर पाहिला तर आपण द्रुत गतीने बुलेट ट्रेन सारखा आपण पळत सुटलेलो आहे. आपल्या देशाची लोकसंख्या वेगाने वाढलेली आहे.
कुठंतरी या लोकसंख्येवर जर आळा घालायचा असेल तर या मानव संसाधनाच्या विकासावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे। या मानव संसाधनामध्ये प्रसार झाला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे। शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, कौशल्य, नेतृत्व गुण या सगळ्या गोष्टींचा विचार जर त्या ठिकाणी जर झाला तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी काय सांगता येतं, या मानव संसाधनाचं महत्त्व आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करता येऊ शकतं। तदनंतर आपल्याला सांगता येतं की देशाच्या अर्थव्यवस्थेचे जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यामध्ये जर आपल्याला वाढ करायची असेल तर संशोधन जे आहे किंवा नवनिर्मिती जी आहे त्याला महत्त्व देणं गरजेचं आहे। म्हणून शिक्षण, आरोग्य यांच्या सुविधांचा विस्तार होतो आणि म्हणून अर्थव्यवस्थेला चालना मिळते। आज आपण पाहतो की रेल्वे असेल, वीज असेल, वाहतूक असेल, बँकिंग सेवा असेल, विमा क्षेत्र असेल, अशा सगळ्या ठिकाणी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर्स असेल, आता यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा झालेली आहे आणि अर्थव्यवस्थेला म्हणूनच सर्व क्षेत्राला आता चालना मिळालेली आहे आणि हे आर्थिकदृष्ट्या आपला देश आता स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होण्याच्या मार्गावर आहे। हे कशामुळे शक्य आहे तर मानव संसाधनाच्या विकासामुळे हे शक्य झालेलं आहे। म्हणून आपल्याला सांगता येतं की आपल्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये ह्यापेक्षाही जर जास्त वाढ करून आपल्याला विकसित देशाच्या पंक्तीमध्ये जर जाऊन बसायचं असेल, त्या गटामध्ये जर आपल्याला जर यायचं असेल तर आपण मानव संसाधनाच्या विकासावर लक्ष देणं जास्त गरजेचं आहे, बरोबर। तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आपण आता काय करूया, सारांश पद्धतीने जो आपण भाग पाहिलेला आहे की मानव संसाधनाच्या भूमिकेमुळे देशाचा आर्थिक विकास होतो, बरोबर। तर आपण या भागामध्ये काय पाहिलं, एक म्हणजे मानव संसाधनाची संकल्पना, बरं। मानव संसाधन म्हणजे नेमकं काय, तर थोडक्यामध्ये आपण पाहिले की मानव संसाधन म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या देशामध्ये उपलब्ध असणारी लोकसंख्या। पण कोणती लोकसंख्या, की ज्या लोकसंख्येमध्ये शिक्षणाचा प्रसार झालेला आहे, ज्या लोकसंख्येमध्ये आधुनिक दृष्टिकोन निर्माण झाला आहे, ज्या लोकसंख्येची वैचारिक प्रगल्भता निर्माण झाली आहे, ज्या लोकसंख्येमध्ये बुद्धिप्रामाण्यवाद आहे, चातुर्यवाद आहे, ज्या लोकसंख्येमध्ये प्रामाणिकपणा आहे, ज्या लोकसंख्येमध्ये देशनिष्ठा आहे, ज्या लोकसंख्येमध्ये कष्ट करण्याची तयारी आहे, अशा एकंदर लोकसंख्येचा समावेश मानव संसाधनामध्ये होतो। ओके, आणि हे मानव संसाधन आणि देशाचा आर्थिक विकास याचा जवळचा संबंध आहे असं आपण म्हटलं। म्हणजे मानव संसाधन जेवढं चांगलं उच्च दर्जाचं असेल तेवढं आपल्याला आर्थिक विकास हा वेगाने करता येऊ शकतो। म्हणजे धनात्मक संबंध आहे मानव संसाधन आणि आर्थिक विकास याच्यामध्ये मजबूत अशा प्रकारचा धनात्मक संबंध आहे। जेवढी मानव संसाधनाचा विकास होईल तेवढा देशाचा आर्थिक विकास होतो। म्हणजे दोघांमध्ये असणारा संबंध कसा आहे, धनात्मक प्रकारचा संबंध आहे। तर एकंदर आर्थिक विकासामध्ये मानव संसाधनाची भूमिका काय आहे, तर मानव संसाधनामुळे नैसर्गिक साधन सामग्रीचा पर्याप्त वापर होतो। त्याच्यानंतर नैसर्गिक साधन सामग्रीच्या कमतरतेची भरपाई करून घेतली जाते। त्याच्यानंतर भौतिक भांडवलाचा वापर आपल्याला नैसर्गिक या मानव संसाधनामुळे आपल्याला करता येऊ शकतो। उत्पादनामध्ये वाढ करता येऊ शकते, तंत्रज्ञानामध्ये बदल करता येऊ शकतो, संशोधनाच्या माध्यमातून आर्थिक विकासाला चालना देता येऊ शकते, देशाच्या उत्पादकतेमध्ये वाढ करून आर्थिक विकासाला चालना देऊ शकते, लोकांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करता येऊ शकते, जीवनमानाची जी काही गुणवत्ता आहे ती गुणवत्ता सुधारली जाऊ शकते, सामाजिक आणि आर्थिक बदल या मानव संसाधनामुळे शक्य होऊ शकतात, ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळू शकते या मानव संसाधनाच्या विकासामुळे। त्याचबरोबर देशामध्ये वाढत असणारी लोकसंख्या तिला आळा घालण्याचं काम देखील या मनुष्यबळाच्या या मानव संसाधनाच्या माध्यमातून करता येऊ शकतं। देशाच्या आर्थिक सामर्थ्यामध्ये जर वाढ करायची असेल तर त्याही वाढ करण्यामध्ये कारणीभूत आहे मानव संसाधन। म्हणजे एकंदर आपल्याला देशाच्या आर्थिक विकासामध्ये मानव संसाधनाची भूमिका यावरून आपल्याला स्पष्ट करता येते। म्हणून थोडक्यामध्ये असं मी म्हणेल की कोणत्याही देशाचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जर विकास करायचा असेल, देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये जर वाढ करायची असेल, देशाला जागतिक स्तराचा विकास साध्य करायचा असेल, देशाला विकसित देशाच्या पंक्तीमध्ये जर बसायचं असेल तर त्या देशाने आपल्या देशातील मानव साधन संपत्तीच्या विकासावर लक्ष देणं गरजेचं आहे। त्या देशातल्या गुणवत्तेकडे, त्या लोकसंख्येच्या गुणवत्तेकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि ह्या गुणवत्तेकडे जर लक्ष द्यायचं असेल तर देशामध्ये
लोकांना शिक्षण चांगल्या दर्जाचं मिळालं पाहिजे, लोकांना आरोग्य चांगल्या दर्जाचं मिळालं पाहिजे, लोकांना रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये मिळण्याची हमी त्यांना मिळाली पाहिजे, त्यांच्या कौशल्यावर आधारित त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे, त्यांना आर्थिक जीवन जगण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला पाहिजे, त्यांना अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी विकासामध्ये येतात आणि या सगळ्या गोष्टी जेवढ्या विकासामध्ये येतात त्यातून आपल्याला सांगता येतं की ज्या देशाची लोकसंख्या उच्च दर्जाची त्या देशाचा विकास उच्च दर्जाचा. म्हणून देशाच्या लोकसंख्येमध्ये मानव संसाधनावर जास्त लक्ष देणं फार गरजेचं आहे असं आपल्याला या ठिकाणी वाटतं. ठीक आहे, थँक्यू.